श्रींच्या मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा कशा प्रकारे पार पडला तर जय गजानन माऊली। आज श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मी सकाळी 4 वाजता उठून बरोबर 4:45 वाजता श्रींच्या मंदिरात येऊन पोहोचलो। आता खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं झालं तर मागच्या वर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेसच माझा पहिला व्हिडिओ व्हायरल गेला होता आणि या दिवसापासूनच खऱ्या अर्थानं माझे फॉलोअर्स वाढायला सुरुवात झाली। योगायोग म्हणजे आज गुरुवार होता म्हणून मंदिरात येताबरोबर सगळ्यात पहिले महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराला एक प्रदक्षिणा मारून घेतली। आता तुम्हाला तर माहिती आहे की वारकरी संप्रदायात कोणताही कार्यक्रम हा श्री हरिकीर्तनाने पार पडत असतो आणि आज या उत्सवानिमित्त श्री हरिभक्तीपरायण रामभाऊबुवा उनाडे यांची कीर्तन सेवा पार पडली आणि कीर्तनाकरिता घेतलेला अभंग होता काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपी कुडी हनुमंत शरीर वज्रा ऐसे कवडी ब्रह्मांड तो पुच्छे राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणणे तुका। त्यानंतर बरोबर सूर्योदयाच्या समयाला श्री हनुमंतराय या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले। त्यानंतर पुष्पवृष्टी करून टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला व हनुमंतरायाच्या मंदिराजवळून दिंडी काढून श्रींच्या मंदिराची प्रदक्षिणा करण्यात आली। पण आता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला हे सांगा की हनुमंतरायाची जन्माची तिथी व वेळ काय होती आणि या 1-1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हनुमंतरायाच्या जन्माची कथा तर काही सांगणं शक्य नाही म्हणून तुम्ही हा अभंग पाठ करून घ्या ज्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। पिंड घारीने झळपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला। आता खऱ्या अर्थानं मी सोशल मीडियावर खूप दिवसापासून पाहत आहे की जयंती म्हणू नका जन्मोत्सव म्हणा। तर ज्या लोकांना वाटते की जयंती हे योग्य आहे ते कशा प्रकारे योग्य आहे, ज्या लोकांना वाटते जन्मोत्सव हे योग्य आहे ते कशा प्रकारे योग्य आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत चिंता राही न भय। बोलो गजानन महाराज की जय, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की।